तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। महागाईचा दर 5% अधिक राहण्याची यंदा शक्यता वर्तवली जाते। कमी पावसामुळे एकीकडे शेती उत्पादन घटण्याची भीती आहे। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे सरासरी पावसाचं प्रमाण कमी राहील असा आधीच अंदाज व्यक्त करण्यात आला। हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरवत यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यास चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर 5% कमी राहू शकतो असा इशारा अर्थतज्ञांनी दिला। कमी पावसामुळे शेती उत्पादन घटण्याची भीती आहे आणि त्याचा थेट परिणाम अन्नधान्यांच्या किमतींवर सुद्धा होऊ शकतो। माथेरान नेरळ कळंब मार्गावरील रस्ता सुधारणा कामांच्या पार्श्वभूमीवर माथेरान नेरळ घाट रस्त्यावरती जड अवजड वाहनांच्या वाहतुकीला तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भातील आदेश जारी केलेत। माथेरान नेरळ कळंब या रस्त्याच्या सुधारणा मजबूतीकरणाची कामं हाती घेण्यात आली आहेत। दरम्यान दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधं, ऑक्सिजन, भाजीपाला, पिण्याचं पाणी अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीमधून वगळण्यात आलेलं आहे। त्यांना मार्गावरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे। सिडको महामंडळाकडून खारघर आणि कामोठे या परिसरामध्ये अपुरा तसेच गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी असतानाच गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू झालाय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे। खारघरमधील सेक्टर 34C इथे सिमरन सफायर या इमारतीमध्ये 192 सदनिका असून तिथे रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून गढूळ पाण्याची समस्या भेडसावत आहे। मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशाची प्रतीक्षा करावी लागेल। पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून केली जाते। नवीन प्रणालीमुळे इतर वस्तूंबरोबरच यंदा गणवेश सुद्धा उशिरा मिळणार आहे। अद्याप याबाबतचे कार्यादेश कंत्राटदारांना दिलेले नाहीयेत। कार्यादेश दिल्यानंतर 45 दिवसात पुरवठा करण्याची अट असल्यामुळे प्रत्यक्षात जुलै किंवा ऑगस्ट महिन्यातच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवर तब्बल 13 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागणार आहे। मध्य रेल्वेवरील कल्याण इगतपुरी मार्गावरती ब्लॉक घेतला जाईल। ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे कसारा, इगतपुरी, नाशिक रोडसह पुढे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसला सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक मेल एक्सप्रेस मध्य रेल्वेकडून शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील। काहींच्या वेळेमध्ये बदल केले जातील तर काही मेल एक्सप्रेसच्या मार्गांमध्ये सुद्धा बदल होणार आहे। राज्यातील प्रमुख शहरांचे पेट्रोल डिझेलचे दर पाहतोय। मुंबई पेट्रोल 111.21 आणि डिझेल 97.83। ठाणे पेट्रोल 111.79, डिझेल 98.41 रुपये। नाशिक शहर पेट्रोल 111.79, डिझेल 98.41। नागपूर शहर पेट्रोल 112.10, डिझेल 98.78 रुपये। छत्रपती संभाजीनगर पेट्रोल 112.38 आणि डिझेल आहे 99.1 रुपये।